बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. निब्बाणावस्थेत जीवन जगणे म्हणजे धम्म होय. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे तथागत बुद्धाचे उदाहरण आहे. तथागत बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्माचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा, दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. तथागत बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे तथागत बुद्धांना कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे तथागत बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय गरजा असतात त्याचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात धार्मिक असे काहीच नव्हते. अशा प्रकारची निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. कारण इंद्रिय गरजाचे शमन करणे म्हणजे अधिक गरजा निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्यातून निर्माण होणाऱ्या तथागतिक सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था असते. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे असते आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार पराश्मुख व्हावे लागते. त्यांच्या योगाने वेदना तात्पुरत्या टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. तथागत बुद्धांची निब्बाणविषयक संकल्पना पूर्वीच्या तत्त्वज्ञानी व्यक्तीच्या वेगळी होती. तथागतांच्या निब्बाण संकल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. पहिला विचार, मनुष्याचे सुख हे आत्म्याच्या मोक्षापेक्षा वेगळे आहे. दुसरा विचार, जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख, परंतु आत्म्याची कल्पना आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे ह्या 2 बाबी बुद्धांच्या निब्बाण संकल्पनेत मुळीच अभिप्रेत नाहीत. तथागत बुद्धाच्या निब्बाण संकल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या लोभ, द्वेष, मोहजन्य विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. गयेत विहार करीत असताना बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे आहेत असे बुद्ध म्हणतात. भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. भिक्खूंनो, चक्षु इंद्रिय हे जळत आहे, रूप जळत आहे, चक्षुविज्ञान हे पेटलेले आहे, डोळ्यांनी होणारा स्पर्श ही पेटलेला आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक संवेदना ह्याही जळत आहेत. आणि हे सर्व कोणासह जळत आहे? हे सर्व रागाग्नी, द्वेषाग्नी व मोहाग्नीच्या आगीत जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मनस्य त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहे. भिक्खूंनो, श्रोतेंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहे, घाणेंद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहे. चित्तस्पर्शामुळे ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहे. आणि हे सर्व कशासह जळत आहे? हे सर्व रागाग्नी, मोहाग्नी व द्वेषाग्नी जन्म, मृत्यू, दुःख, दोर्मनस्य याप्रमाणेच उपायास आणि निराशा, विषमता याच्यासह जळत आहे. हे जाणल्यावर भिक्षूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठाच्या मनात उपेक्षा निर्माण होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे.
हा विचार भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात तथागत बुद्धांनी स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने गूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक दुःख आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा संपूर्ण विच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाचे चिंतन करीत नाही अथवा मानसिक दुःख आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे, आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांना साध्य असे ते निब्बाण भावी जीवनात नव्हे तर ते याच जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला दुःखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या दुःखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. तथागत बुद्धांच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग लोभ, द्वेष व मोह किंवा अज्ञान आहे. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे लालसा, मोह आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात विभव तृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे. तथागत बुद्धांच्या निब्बाण सिद्धांताविषयी काही गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझवणे किंवा मालवणे असा आहे. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनवला आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवणे आणि ही क्रिया मृत्यूसमान आहे. असा चुकीचा व उपहासात्मक अर्थ लावून अज्ञानी टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञानी टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धांना अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निप्रवचनाचा भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपन स्तुतात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे मालविणे असे म्हटलेले नाही. तेथे म्हटले आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहे. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुत्त म्हणत नाही. तेवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहे. उदाहरणार्थ असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, चलनवलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी मालविणे हा अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धांनी राग यांना एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थविर राग तथागताकडे गेले. तथागतांना अभिवादन केल्यावर त्याच्या एका बाजूस बसून त्यांनी विचारले, तथागत, निब्बाण म्हणजे काय? तथागतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, आसक्तीतून मुक्तता. तथागत, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष शिलाचरणी जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे सारिपुत्तांनी पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा तथागत श्रावस्तीतील अनाथ पिंडकाच्या आश्रमात विहार करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होते. भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्षूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही सहभागी व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला काळजीने खात्रीपूर्वक धम्माचे सहभागीदार बनवित आहे. असे बोलून तथागत आपल्या गंधकुटीत गेले. सारिपुत्त मागे राहिले आणि भिक्षूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारिपुत्त म्हणाले, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे,
हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अंतर्दृष्टी, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, अहंकार, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दृष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा नाश मध्यम मार्गाने होतो. मध्यम मार्गाने सम्यक दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अंतर्दृष्टी, संबोधी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्तांनी निब्बाणविषयीचे प्रवचन दिले आणि भिक्खूंना ते ऐकून आनंद झाला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. संपूर्ण उच्छेद हे एक टोक आणि परिनिब्बाण हे दुसरे टोक आहे आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या संकल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल.